श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन आम्ही जायला निघालो होतो अक्कलकोटला. तर हे बघा इंद्रधनुष्य किती मस्त दिसत होतं ना बस स्टॉपवर. मग आम्ही अक्कलकोटच्या मार्गाने निघालो. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो होतो वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये. तर ऑटोमधून आम्ही उतरलो आणि सामान वगैरे ठेवून आम्ही लगेच निघालो मंदिरात जायला. तर जास्त गर्दी होती नाही, पण तरी पण बहुतेक लोक होतेच. मग आम्ही इथे रांगेमध्ये उभं होतो कारण आरती सुरू होती, त्याच्यामुळे दरवाजा लागला होता. त्याच्यानंतर मग दरवाजा उघडला आणि इथे पुरुषांची आणि महिलांची वेगवेगळी रांग इथे लागलेली होती. तर आम्ही एक एक करून समोर जात होतो आणि आरती आमच्या कानावर ऐकायला येत होती कारण आरती सुरूच होती. मग तिथे सर्वजण आम्ही बसून घेतलं. पुरुष वेगळ्या रांगेत बसले आणि महिला वेगळ्या रांगेत बसल्या. त्याच्यानंतर हे बघा वटवृक्ष किती छान दिसत आहे. मग आरती वगैरे इथे सुरू होती. आरती झाल्यावर आमचं छान मस्तपैकी दर्शन झाले. मुख्य मंदिरातली फोटो काढता येत नाही. मग आम्ही इथे थोडंसं फोटो वगैरे काढून घेतलं. रुद्राक्षापासून बनलेली स्वामींची मूर्ती इथे मस्तपैकी होती. त्याच्यानंतर इथे थोडा वेळ आम्ही थांबलो, प्रसाद वगैरे घेतला आणि नंतर आम्ही निघालो प्रसाद घ्यायला अन्नछत्रमध्ये. तर आम्ही अन्नछत्रमध्ये पोहोचलो. प्रसाद वगैरे इथे आम्ही घेतला. त्याच्यानंतर थोडंसं फोटो वगैरे काढले. प्रसाद घेतल्याच्यानंतर आम्ही निघालो जायला. त्याच्यानंतर आम्ही सकाळी पण दर्शन घेतलं होतं, त्याचा पण ब्लॉग मी इथे टाकणार आहे. उद्या सगळ्यांनी नक्की तो ब्लॉग बघा. वटवृक्ष मंदिरामध्ये येऊन कोणाकोणाला मन प्रसन्न झाल्यासारखं वाटते नक्की सांगा.